झालं. अगं मी काय म्हणते, राधा कुठे आहे? मी तर केला होता आवाज त्यांना, काय माहिती कुठं राहिल्या त्या. अगं हिचा आवाज कसा पोहोचेल? आधीच काय बोलते ते समजत नाही आपल्याला, तिला तरी कसं समजेल? तू गप्पा बस. गप्पा बस, आता बोलू नकोस मला. जास्त बोलली तर काय करणार आहेस झालं तुमचं? अगं तिला भांडता येत नाही, मग कशाला अगं ठीक आहे, तुम्ही गप्पा बसा. मी काय म्हणते, आपली राधाबाई आले नाही, आपण जाऊन त्यांना आवाज देऊयात. हो चला. चालेल. आणि त्याचा दत्तक पुत्र कालियावान म्हणतात मला. अरे त्या जरासंध राजा याने 17 वेळा श्रीकृष्ण बरोबर युद्धात हार मानली. परंतु माझा दत्तक पुत्र जाऊन मला त्याने त्या श्रीकृष्ण बरोबर युद्धात तयार केले. पण इकडे तिकडे पाहून येतो श्रीकृष्ण कुठेच सापडला नाही. श्रीकृष्ण हा कालियावान तुझा काळ बनून येत आहे. आलाच मी. मी तुला वेळात वेळ काढून भेटायला यावं तरी तुझं आपलं तेच सुरू आहे.
काय झालं राधे? कशाला उगाच नाराज होतेस? हे मी जी बासरी वाजवत होतो ना ती फक्त तुझ्या कानी पडावी म्हणूनच ना. असं होय. पण कान्हा, मला सुद्धा घरी कामं असतात. तू मला असं सारखं बोलावत राहू नको. थांब ना राधे, कशाला उगाच नाराज होतेस? निदान एकदा डोळे भरून पावले तुला तुझ्या कानाला. नको रे कान्हा असं अट्ट करू. आणि मला असं पाहूही नको. मग मला सुद्धा जावंसं नाही वाटत. मी येते हा. थांब ना राधे, तुझ्या डोळे भरून पावलेच मला माझ्या सखीला. नको रे कान्हा.
सैनिकांना कशाला मध्ये घ्यायचं? मग मी तर म्हणतो युद्ध तुझं आणि माझ्यातच व्हावं. फक्त दोघांमध्येच ना? अरे मग चालेल. श्रीकृष्ण, अरे युद्धातून पळून जातोस. अरे तुझ्या मागे. अरे कालियावन, कुठे लपून बसला आहेस? ये ना. घाबरलास की काय? अरे श्रीकृष्ण, युद्धातून पळून जातोस. अरे तुझ्या सैन्याला पाहून थोडा घाबरलो. अरे मग आता काय पाहतोस? हो युद्धात तयार. अरे श्रीकृष्ण, अरे भयानवानी युद्धातून पळून जातोस. अरे लंचोरदास, अरे तू किती पळालास तरी शेवटी गाठ या कालीवरच्या सौदात आलास तुझ्या मागे. मुचकुंद राजा मुचकुंद इंद्रदेवाच्या वरदानाने घोर निद्रेत झोपलेला आहे आणि त्याला वरदान होतं की जो कोणी प्रथम त्याची निद्रा भंग करेल आणि ज्याच्या शरीरावर राजा मुचकुंदाची नजर पडेल तर त्याचा जागीच भस्म होऊन जाईल असे वरदान असतं आणि हे वरदान त्याला इंद्रदेवाने दिलेलं असतं आणि त्या वरदानाची खुणा भगवान श्रीकृष्णांना आठवत असते कारण तो कालियावनला महादेवाचं असं वरदान होतं की त्या कालियावनला ना शस्त्र ना अस्त्र ना देव ना दानव ना मानव कोणी त्या कालियावनला मारू शकत नव्हतं तर भगवान श्रीकृष्णाने अशी कोणती युक्ती लढवली
की ज्याने कालियवनचा नाश झाला. आपण काही या कालियवनला मारू शकत नाही असे त्याला वरदान आहे. त्याला देव, दानव आणि मानव देखील मारू शकत नाही. मग आपल्याला त्याला युक्तीनेच मारावं लागेल. अरे श्रीकृष्णा, अरे युद्धातून भेड वाले पळून जातो तरी मी हा शोधून काढेल. अरे श्रीकृष्णा, अरे युद्धातून पळून इथे लपलास काय? अरे उठ उठ म्हणतोय ना मी. अरे मी याच्या झोपलेल्या माणसाला तू वार करत आहे. अरे हे श्रीकृष्णा, अरे उठ. कोण माझी निद्रा भंग करीत आहे? दुष्ट पापी, तू माझी निद्रा भंग केलीस. याच क्षणी तुझा जळून भस्म होईल. जळून भस्म होईल. प्रणाम राजन. अशा प्रकारे मुचकुंद राजाने त्या कालियावनचा नाश केलेला आहे. आणि जे काम भगवान श्रीकृष्णाला ताकदीने न जमता त्यांनी युक्तीने करून दाखवले. अशा प्रकारे ही कथा कालियावनचा वध इथेच समाप्त होता. आणि पुढे गौरव पण हा मुलाम गेला कुठं? अहो मंडळी, काय सांगू तुम्हाला, हे येड्याच्या नादाला लागलो आणि सगळी गाय गुरं विकून टाकली. अहो आता सारवायला शान पण भेटत नाही. अहो त्या सखू काकूकडे गेलो परवा टोपली घेऊन आणि म्हटलं बाई एवढा शेणाचा पोत आहे. ती म्हणते माझा वाडा झाडून द्या आणि घेऊन जा. अहो काय बोलाल, सगळी गुरं विकून टाकली. पण आता काय झालं माहितीये, माझा छोटा पोरगा आहे, म्हणतो बाबा आपण पण गुरं घ्यायची म्हणून. पण हा वसाडा मेला गेला कुठं? मला म्हटलं त्या गवळ्यांनी मथुरेच्या बाजारी जात आहेत, तुला दही दूध तूप लोणी खायचं असेल ना तर माझ्या बरोबर सकाळी ये. पण हा सकाळी गाय गुरं घेऊन गेलाय, तो कुठं हाय तो मला काय भाव माहिती नाही. पण हाक तर मारून बघतो. अरे ए बोबड्या, जवळपास कुठं वाटत नाही दिसत. अरे ए बोबड्या, हाय 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 हाय. अरे इकडं, अरे हबक, अरे इकडं आम्ही. अरे पेंद्या, अरे बोबड्या, अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितलं, लवकर ये. अरे लवकर ये. कारे सुदामा कमारी तो गाईरा नाला रे सुदामा गाईरा नाला. कारे सुदामा कमारी तो गाईरा नाला.
अरे काय मला कशाला इकडे बोलवलं? अरे बोलवलं म्हणजे काय हा अरे हा तो सुदामा म्हणत होता काय बोलत होता? अरे देवाने काहीतरी कामगिरी सांगितली नाही काय बोलतो? हा पण मला काय माहिती नाही काय? आपण काय करू हा सुद्धा मला शोधायला चल बरोबर आहे. मी होतो पुढं हा तू हुल हा. मी येतो हागून. मागून हा काय म्हटलं तू हुल हा. मी येतो हागून. अरे हे येड्या हा अरे इकडे लग्न आहे मग आणि इकडे काय करून येतो बोलतोयस अरे येल्या हा. तू हुल हो हा. मी तुझ्या हागून येतो. हा म्हणजे माझ्या मागून येतो हा. मग मी होतो पुढं तू हुल हो चल लवकर. लवकर. हॅलो हॅलो या ठिकाणी ज्याने राजा मुचकुंदाची भूमिका सादर केली त्या भूमिकेसाठी निलेशजी कांबळे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ज्याने भगवान कृष्णाचा रोल केला आहे आणि त्या कृष्णासाठीही 51 रुपयाचं पारितोषिक आणि कालियावन या असुरासाठी 51 रुपयाचं पारितोषिक हे तिन्ही पारितोषिक दिलेले आहेत. सन्माननीय निलेशजी कांबळे आई वागदाई कला मंच आम्ही तुमचे आभारी आहोत. तसेच वागदाई माता विकास मित्र मंडळ यांच्याकडून आमच्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आई वागदाई कला मंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सयानो जाऊया आपण सोबती देऊन ललकारी सयानो जाऊया आपण सोबती देऊन ललकारी मंत्रवाणी गाऊया गाणी कोकिळा गात बरी प्रभात प्रवाह धुकेची चादर धुती हंबरी सयानो जाऊया आपण सोबती देऊन ललकारी सयानो जाऊया आपण सोबती देऊन ललकारी
आता काय झालं तुम्हाला मुरडायला? ती कशाला माझ्याकडे बघून नाक मुरडते मग? मी काय मागायला बघते मग? अगं तू कशाला बघतेस तिच्याकडे? मी बघतच नाही तिच्याकडे. तिच्याकडे आहे तरी काय बघण्यासारखं? मी कधी त्याच्याकडे बघत नाही. अगं राधे, त्यांचं सगळं जाऊ दे ग. अगं मगाशी पाण्याला कोण आली नाही. अगं माझ्या घरी खूप कामं होती ना. बघा त्यांची पण काम आली. नक्की कामच होतीत ना? हो ग, नक्की कामच होती. हा, हिला सांग आधी. ही येणार होती ना कामं करायला. राधे ही जास्त बोलते, आईला थंडावून ठेव तू. गप्प बसा ग. तुमचं काय चाललंय? बतक भवानी. मी बटाक भवानी आणि तू का कोण? तू बतक भवानी काय? अगं कंबर कसून काय करणार आहे? ना धबधबा आता? सारखं सारखं नारीच्याच पाठी जाते. राधे, थांब ना. झालं गेलीस ना म्हणून ए, भांडू नका ना. ए, तुम्ही दोघी बाजूला व्हा. अगं राधे, हे ना जाऊ दे. मी काय बोलते, आपल्याला बाजारी जायचंय नाही गं? हो ग, आपण बाजाराला चाललो खऱ्या, पण बाजाराची वाट तुम्हाला माहिती आहे का? तिला माहिती असेल. मला का माहिती असेल? ती एवढी भांडते ना, तिला विचार माहिती आहे काय? मला नाही बाबा माहिती. तुला माहिती असेल तर जा. उत्ता ती जाऊ बोलायला. विचारलंय तेवढंच सांग. सांग. तुम्ही गप बसा ग. मी काय म्हणते, काय ग? आपल्याला कोणालाच बाजाराची वाट माहित नाही. हो ग. मग आपण मावशीला बोलूया का? अगं बाई, ती थेरडी नको ग बाई. नुसती भांडत असते का माझ्यासोबत? हा ना, नुसती भांडत राहते ती. अगं चंद्रे, काय असं ग? करून कसं चालणार? मग आपल्याला बाजाराची वाट कोण दाखवणार? असं बोलतेस. हिला वाट देऊ दे. दे ग. नको, नको. आता तिची वाचा बसणारच ग. आता कशी हाक मारेल ती? माझ्यासोबत भांडायला सांग. तुझा आवाज दे ना तिला. थंडीला. मला नाही सांगितलं हाक मारायला. मी हाक मारणार नाही. ए, तुम्ही गप्प बसा. मीच आवाज देते मावशीला. चालेल. मावशी, अगं ए मावशी. कोण गती? अगं मावशी, मी राधा. तू येतेस ना बाजाराला? ग थांब थांब, या मेला अडगवला ते काढते. काय बोलते भोसडी? आणखी काय? चावटच आहे ती. अगं मावशी, तू जशी आहेस ना तशी ये लवकर.
हो हो आले आले. हॅलो. बाई मावशी काय काय गं? गं, काय करते? काय करू बाई, आले धावत पळत. आणि काय सांगू तुला, काय येता येता दमले ना ग. बरं मावशी, बोलणार आहे तू नाचून दमली असशील ना? हो ग बाई. जमेल नाही तर काय ढेग उडवता आली हेंगा उडवताना म्हणते, तुम्ही नाही काय का उडवण्यात हेंगा? उडवलंय ग मग पण मावशी, सोबत. बोल ना ते. तोंड लागलं असेल ना गं उधळून? अगं आता उचलून नाही ग, नाचून म्हणा. हो ग नाचून. बरं बरं ठीक आहे. अगं पोरी नो, काय ग अगं एवढं तातडीने मला बोलवलं तरी कशासाठी? अगं मावशी ते सगळं जाऊ दे ग. मगाशी तू काहीतरी बोलत होतीस बघ, काहीतरी अडकलं. कुठं काय अडकलं? अगं बाई तुला काय सांगू, काय ग माझ्या नवऱ्यानं आणली नथ. अगं बाई चांगलंच आहे की तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो. अगं मेला किती प्रेम करतो. मेला आणली ती आणली आणि माझ्या पदराला झडकवली. असं. मग अगं तुम्हाला काय वाटलं? आम्हाला वेगळंच वाटलं. वाटतं का वेगळंच वाटलं म्हणजे ग? अगं मावशी, बोलणार ना आज ते. पुनवेचा बाजार आहे. हो हो बरोबर आहे. मग जाऊया बाजाराला? हो हो चला तर मग. अगं बस 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 बस. काय ग आता काय झालं? अगं पोरीनो, आपण मथुरेला चाललो थोडी बाजाराला. अगं पण घेतलं काय, नेसलं काय, घातलं काय, ते कोण सांगणार? अगं मावशी, आता ते काय सांगायलाच हवं का? अगं मग सांगायला पाहिजे, मग तुला लागणार काय कसं? मावशी काहीतरीच काय बोलते. ओरडायला काय झालं तुम्हाला? बरं मावशी, मग तूच विचार ना. अच्छा अच्छा विचार द्या. बरं बरं ठीक आहे. चल तर हो माझी. अगं ये तारा, येते जर तुझा वाराचा बघू. आता का बया लय नाचत मुरडत आलीस ना ग. मग लाजत मुरडत येणार नाही का? बरं 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 मी काय बोलते तारा, काय ग मावशी? अगं तू घेतलंस काय, नेसलंस काय, ते तरी सांग ग.
मावशी मी घेतलं ताक. ताक तू औसून बघतोय त्याच्या तोंडात जाऊन टाक. काय ग मावशी, काय ग काय ताक म्हटलंस ना म्हणून म्हटलं जा आणि त्याच्या तोंडात टाक. तुझा आपला काहीतरीचा. बरोबर असू दे चल. आणि मग नेसलेस काय ग? मावशी मी नेसला शालू. बघतोय बघ बाळू. झालं की तुझी परत सुरुवात. आजचा का महिना आला ना ग तुला? बरं जाऊ दे ग. आता काय करणार या म्हातारी? तुमच्यासोबत मस्करी नाही करणार तर कुणासोबत करणार ग? तुझी मस्करी वाढतच चालली आहे बरं 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 दिवसेंदिवस. जाऊ दे. मी काय बोलते ऐक ना. काय म्हणते? अगं साडी सांगितलीस, घेतलास तू काय माल तो सांगितला, मग दागिना ग? मावशी मी घातला लक्ष्मी हार. अरे वा खूपच छान ग. चल हो मागे बघू. अगं ए हिरे. मुरडं चालेल मला ढकलला उगाच माझा डाल मोडलं तर करायचं काय मी? बरोबर जाऊ दे. मी काय बोलते ऐक ना. काय? तू घेतलंस काय? मावती मी घेतलं भूत. भूत? आता का बे भूत कसं असतंय? मावती मी घेतलं भूत. आई ग भूत भूत. मावशी ती म्हणते दूध. अच्छा अच्छा दूध. मग मेनीला बोलता येत नाही का दूध? मावते. बरं बरं ठीक आहे. नको रडू नको रडू नको. बरं दूध तर दूध. मग नेसलीस काय ग? दूध. दूध दूध. अच्छा देवा काय करू या पोरीचं? आता बाजाराला जायचंय तिथं सांगणार काय मी घेतलं दूध घातलं दूध की दूध? काय ग? बरं ते जाऊ दे. साधं सुत तर साधं सुत. मग दागिना ग? मोत्यात हा मोत्यात हा. ए मावशी तुला तेवढं बरोबर कळलं ग? आता काय करू ग? तिला पण सांभाळून घ्यायला पाहिजे ना. तूच घे बाई सांभाळून. बरं अगं तू बघावं का तिच्यावर वस्कन आवडते. बरं बरं तू गप बस बाई अगं गप बस. मावशी तू मला सांग ती काय बोलते ते तुला तरी समजतंय का ग? अगं आता काय करू मला न समजून. चंद्र आपल्या आहेच ना सांगणारी. म्हणूनच माझा आणि तिचा वाद होतो. अच्छा अच्छा म्हणजे चंद्रात जोडकी आणि तू लाडकी वाटतं. मी लाटती आहे त्यांची. बरं बरं ठीक आहे बाई ठीक आहे चालेल. चल मग हो मागे अशी. अगं चंद्रे. काय ग मावशी? अगं घेतलंस काय? मी घेतले लोणी. चाकलं नाही ना ग कोणी? नाही मी देत नाही चाखायला बाबा. आत्ता ग बाई का ग? का ग म्हणजे माझं लोणी मी कशाला देऊ दुसऱ्यांना चाखायला? अगं, लोणी चाकल्याशिवाय घेतील का ग कोण? काय हो घ्याल का हो? नाही. असतात त्या. बरं ठीक आहे चल बाई. मग नेसलीस काय? मला घेऊन चला. अगं बाई तुला घेऊनच जाणार नाही तर आमचं होणार कसं गिराईक तुझ्या लोणीला? तसं नाही ग. माझ्या मग कसं? साडीचं नाव आहे. बरं तुझ्या साडीचं नाव आहे घेऊन चला. आणि दागिना ग? मावशी बोल ना मावशी. बोल ना. अगं पुल्ली. बुल्ली? अगं त्याची काय याची? मावशी. काय ग? काय बोलतेस ग? सावट कुठची? आता काय मला हिचं आवड होते बघितलं का? अगं मावशी बोल ना. मी ना घातलंय पुल्ली पुल्ली नाकातली पुल्ली. अगं असं बोल ना. पुल्ली पुल्ली. मग तू काय बोलते? आता तू बोलली बोलले तर मी काय बोल बोल. बरं जाऊ दे का बाई जाऊ दे चल. ठीक आहे चला मग निघूया तर. अगं थांब थांब निघूया काय? अगं एक राहिली ना ग. मग विचार ना. बरोबर ठीक आहे. राधाबाई बघितलं ह्या पोरी किती आता काय बोलले ह्याला. स्वतःच आवड आहे आणि आम्हाला बोलते. आता काय बघितलं का लगेच पडल्या उचललं पाहिजे तिला. काय सांगू आता मला तुम्ही सांगा. अगं बरं मावशी, ठीक आहे हा बोल ना तू. तुझ्याच मुली ना ग त्या. अगं हो ग आता काय करू. जड झालं तरी खाली ठेवू शकत नाही आणि उचलून पण घेऊ शकत नाही मधल्या मध्ये. मावशी मला घे उचलून. नको का बाई मोडेन मी मोडेन. ही लागे ही हलकी आहे. तू तर अजिबातच नको काय बोलतेस ते कळत नाही. कान वगैरे खाल्लास तर करू काय. बरोबर ठीक आहे जाऊ अगं दे. मावशी राधे तुला बोलवलं कशासाठी माहितीये का ग? घेतलंस काय नेसलंस काय आणि दागिना हे सांगायचंय तुला त्यासाठी. अगं मावशी बोल ना मी घेतलंय तूप. दिसतेस हसतेस खूप छान ग. आता करूया अजून हसतेच नाही. बरोबर ठीक आहे. अगं नेसलीस काय? मावशी मी नेसले पैठणी. खूपच छान पैठणी ग बाई.
बरं ठीक आहे चल. आणि गळ्यात ग मावशी मी घातले मंगळसूत्र हे बघ. खूप खूप छान मंगळसूत्र काळे मणी. आत्ता ग या चला चला निघूया आता बाजारी. खेळते. आता बाई काय झालं ग तुला? आम्हाला विचारलंस घेतलंस काय नेसलंस काय घातलंस काय तुझं गं कोण सांगणार? माझं काय कशात काय आणि ह्याच्यात पाय कशात गं? फाटक्यात ग फाटक्यात. तू दाखव. अगं इथे नाही ग असं म्हण असते ती कशात काय आणि फाटक्यात पाय. पण मावशी बोल ना राधे. सांगितलंच पाहिजे ना तू काय घेतलंस ते. आता मी काय घेऊ सांगतो आता मला. हा बरं ठीक आहे मग मी घेते गोळ गोळ. काय? काय गोल गोल अगं गोळ गोळ. काय बोल? अगं तुला गोळ गोळ माहिती नाही? नाही. तू काय घेतलं ग? लोणी. मग त्यालाच बोलतात गोळ गोळ लोणी. हो का? हो अगं काय लोण्याचे गोळे घेतलेत. असं बोल की. मग? मग लोण्याचे गोळे हे गोळच असतात ना हो. मग बरं पुन्हा बोल ना लोण्याचे गोळे गोल गोल काय. असं घेऊया. हो हो लोण्याचेच गोळे बाई. हॅलो, आमच्या मंडळाचे उत्कृष्ट झांज वादक यांच्यासाठी झांज वादक रोहित कांबळे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिनेश कांबळे यांनी दिलेलं आहे. त्यात त्यांच्यासाठी आई वागसाई कलामंच त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए मावशी बोल मी ना तुला बाई. एक विचारू का ग. विचार ना. बघा रागवू नकोस. अगं कशाला रागवेन आता काय इकडे करू? मागे ये जरा. आले बघ. मावशी हे काय ग. मावशी हे काय ग? अगं हे वय आता काय सांगू तुम्हाला. हिला सांग पहिलं. बघ बाई तुझं लगेच व्हायचं मी आणि हिला सांग तू. नाही बाई. अगं थांब जरा थांब तिला तर सांगू दे. तुला माहितीये बरं बाई सांगते बघ सगळ्यांना सांगते ऐका जरा ऐका. हा बरं ठीक आहे. अगं काय सांगू सकाळी तुला मी सांगितलंच माझी गडबड झाली. ह्या मेल्याला सांगितलं ना घेऊन त्याला कुठं अडकवली बघितलंस ना. हो पत्राला. मग आता मी काय केलं घेतली फणी लागली त्याला. घेतली फणी लागली त्याला. घेतली फणी लागली तुझ्या त्याला. पुढे काय? आत्ता का बया पुढे पण सांगते ऐक जरा. सांग, सांग. अगं फणी घेतली फटाफट फटाफट तेवढाच राधेचा आला आवाज. राधे बोलते काय असतील तशी आहे. तुम्ही तिला म्हटलं हो बाई असते तशीच येते. मग घेतला बो बांधला पटकन आणि आले बाहेर. म्हणून हे आले का लट्टा तुझ्या? मग काय बाई पण कशा दिसतायत ग. एकदम चिकनी ग. आत्ता का बाई? अगं बरोबर ठीक आहे मावशी बोला. तू ना आमच्या सगळ्यात तू चांगली दिसतेस बघ. आई शपथ काय सांगू चंद्रे काय बोलते बघ. बरोबर ठीक आहे चला तर बोला राधे. तुझं लाजणं मुरटणं झालं असेल तर आपण बाजाराला जाऊया. चल चल बाई लय उशीर होतोय चल. बरं राधे थांबा जरा बाई मी काय बोलतो. अगं मी काय बोलतो माहितीये का तुला. अगं आपण चाललोय खरं पण यांच्यासाठी या लोकांसाठी एखादा हुकाना होऊन जाऊ दे ना ग. सांगा का मुलींना उखाणा. हा मेलीचं काहीतरी तू तिचा उत्साह. बघ तर सांगते ना. सांग सांग बाई सांग. ऐकता ऐकता दवलीत 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 गळ्यातली तुझी. ऐकतेस ना. हो ग बाई ऐकते. दवलीत दवली दवलीत गळ्यातली तुझी आम्ही झाला गळणी तुझ्याची मती. मला मग मदन ही काही रेडी काय ग. काहीतरी चुकीचं बोललीस मावशी. काय बोलते हिला काय बोललीस? रेडी रेडी दिसते तुला? नाही तर काय मला मस्त मध्ये मला रेडी नाही एवढीच आहे. बरोबर ठीक आहे पुढे तारे हे तारे आले मावशी.
ये ग बाई ये. बरं घे एक आता छानसा उकार यांच्यासाठी. मी दिसते पण छान आणि उखाणा पण छानच घेणार. हे बघ, ठीक आहे, घे. हो हो छान दिसते. घेते. महादेवाच्या देवळात नंदी, दत्ताच्या देवळात गाय. मावशी ऐकतेस ना? हो ग बाई ऐकते. महादेवाच्या देवळात नंदी, दत्ताच्या देवळात गाय. सर्वात श्रेष्ठ काय तर माझ्या पांडुरंगाचे पाय. आय, आय. पण छंद झाले, छंद लय. चंद्रे हसते का बया? ती हसायला लागली ना माझं वर खालीच होतंय. काय ग? जीव जीव वर खाली होतोय. आता ऐका, घे घे बाई मी पण घे घेते उखाणा. घे बाई. झेंडूचं फूल. बस ग मोडेल झेंडूचं फूल. अरे मावशी, काय ग? ऐक ना. बरं ऐकते. झेंडूचं फूल आणि आमचे हे म्हणजे जणू काही डुकराचं पिल्लू. आता अगे चंद्रा, ते बघ तुझं डुकराचं पिल्लू. धरा 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 हिचा डुक्कर पळाला. डुकराच्या मागे गेला. धरा 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 हिचा डुक्कर पळाला. कोणाच्या मागे गेला. धरा 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 हिचा डुक्कर पळाला. कोणाच्या मागे गेला. धरा 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 हिचा डुक्कर पळाला. कोणाच्या मागे गत्त चंद्रे. अगं पोरे मला घाबरवतेस ते घाबरवते सगळ्या पोरीला पण घाबरवते. मग ते काय बोलताय? अगं आता तू बोललीसच ना डुकराचा पिल्लू तेव्हा तिकडे रानात गेला असेल बघ. तुझं पण असेल सोबत. काय माहिती जाऊ दे. बरं चला तर मग. मावशी, तू मला नेहमी विसरतेस हा? अगं राधे काय सांगू आता माझं वय झालंय. बरं ठीक आहे चल ये. तू काय राग मानू नकोस बाई. घे एखादा उगाला. बरं मावशी, ऐक हा. बरं बरं सांग हा. यशोदेचा नंदलाला, हा. गोकुळ जायचे गाव. वा वा. मावशी ऐकतेस ना? हो ग बरी. यशोदेचा नंदलाला, गोकुळ जायचे गाव. खऱ्या प्रेमाचं एकच नाव, ज्याच्या मनी राधाकृष्णाचे नाव. वा वा, खूपच छान ग. मावशी, जाऊया आपण बाजाराला. हो हो चला तर मग. चला 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 चला. हॅलो, या ठिकाणी आजचे नवरदेव सन्माननीय सुदेशजी होडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीनं सुदेश रावाचं नाव घ्यायचं. मावशी एवढं लक्षात असू दे की बाजूला चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी स्वाती वहिनी बसलेली आहे. सुदेश हुंदी राहतो ती जागा म्हणजे बिल. हुंदी राहतो ती जागा म्हणजे बिल. घायाळ करतो मला. हो घायाळ करतो मला सुदेशांच्या ह्याच्यावरचा तिल. अगं त्यांच्या गालावरचा तिल. बरं बरं ठीक आहे तर. मावशे पुन्हा एकदा सिद्धेश मोरे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आले. मावशे सिद्धेश रावांचं नाव घे. सिद्धेश. ते सुदेश ना आहे, नवरदेव नाहीये. सिद्धेश. चेंबूर मध्ये घाटला नाही हं? मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घाटला. ऐकलं का हो? मुंबईमध्ये चेंबूर, चेंबूर मध्ये घाटला. सिद्धेश. सिद्धेशराव या मावशीला बघताच तुमचा लेंगा फाटला. झालं? तसेच मावशी परशुराम घडची यांच्याकडून तुझ्यासाठी आज 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परशुराम घडची त्यांचं म्हणणं असं आहे की आजचे नवरदेव सुदेश होडे
यांचं नाव घ्यायचे पुन्हा एकदा. फक्त भान असू दे, बाजूला त्यांच्या सौभाग्यवती बसलेल्या आहेत. शंभूराजांच्या चरणी फूल वाते मानाने, शंभूराजाच्या चरणी फूल वाते मानाने सुदेश सुदेशरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी मानाने. तसेच या ठिकाणी सानिया गावडे यांच्याकडून आमच्या गवळणींसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काही वागजाई कलामच्या नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं मावशी, बोल ना ग. तू पण एखादं नाव घे ना. मी घेऊ? हा. काय बोलतेस काय? हम्म, बरं ऐका. हम्म. कढईत तळले भजी 5. किती? 5. बस ग 5. कढईत भजी तळले 5. एवढ्या गवळणी बघितल्या. ऐकलंस ना ग चंद्रे? एवढ्या गवळणी बघितल्या पण चावट मेला ह्याच. आता काय? आता बोललात घ्या ना म्हणून घेतलं. आणि मावशी, तुझं नाव काय? तुझं माझं नाव, माझं नाव, तुझं नाव. माझं नाव. हो ग घेते, सांगते तुला. माझं नाव मेनका, तुझं नाव मेनका. माझं नाव मेनका. तिला कोण नेल का? तुझं कोणी कोणी नेताय का? तिकडे नाही, इकडे. तिकडे ते बघ तिकडे. हे नेताय का रे? नेताय? पाहिजे? फुकट, फुकट. फुकट पण नको. चंद्रे ते बघ, फुकट घेऊन जातात. ते बघ. बाईनो, मी बाजाराला कशा जाणार रस्ता माहितीये का तुम्हाला? हो, ते पण आहे. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा नवरदेवांचे मोठे मेवणे विजय गावडे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, मावशी विजय गावड्यांचं एक जोरदार नाव होऊन जाऊ दे. विजय गावडे. आणि समोरच बसले, संपूर्ण शूटिंग करतात मावशी तुझं. कापडात बांधलं दही, कापडात बांधलं दही, तयार केला चक्का. ऐकलं का? ऐकताय की नाही? बघताय काय? का बोला ना. थांबा हो, दाखवते मी तुम्हाला. कापडात बांधलं दही, ऐकलं? कापडात बांधलं दही, बनवला चक्का. नाव काय बोला? विजयराव. विजयराव. बरं, कापडात बांधलं दही, तयार केला चक्का. विजयराव, तुम्ही माझे नाही, मी तुमची बदामाची राणी, तुम्ही माझे स्टिकचे का? आवडलं? नाही आवडलं? आवडलं? बरं ठीक आहे, चला तर पोरीला उशीर होतोय आपल्याला. अगं मावशी, बोला ना. आपण बाजारला जायचं खरं, हो हो. पण हा घाट चढताना तुमचे पाय खूप दुखायला लागलेत गं. मग तू एखादं गाणं म्हणतेस का? मी म्हणू? अगं माझं काय, एवढं जुनं गाणं तुम्हाला पटेल का? हो. काय पटेल पटेल? जाऊ दे मावशी, तू नको, मीच गाते. हो. अगं बाई मावशी, गाणं आता. मीच गाते हा मावशी. तू गातेस? हा. तुला माहितीये का गं ते 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 बरोबर. आपण ते गायलं होतं? अगं हो, हो, माझं हो. गळा गेलं तू तू गाणं गा. गा, आम्ही तुला साथ देतो. माझा पण त्याला घसा बसलाय ग, चालेल ना? हो, चालेल चालेल. काय म्हणता? आज बाई दिवस आनंदाचा, आनंदाचा ग. आज बाई दिवस आनंदाचा, आज बाई दिवस आनंदाचा, आनंदाचा ग. आज बाई दिवस आनंदाचा, आज बाई दिवस आनंदाचा, आनंदाचा ग. आज बाई दिवस आनंदाचा, आज बाई दिवस आनंदाचा, आनंदाचा ग. आज बाई दिवस आनंदाचा. रात्री बाराच्या ठोक्याचा, रात्री बाराच्या ठोक्याचा,
या बाराच्या बाराच्या बाराची बाराची बोलतेस का तू? तू बाराची, तुझी आईच बाराची, तुझा बापूच बाराचा. ग चंद्रे बस बस कर ग. मी काय बोलतो ऐकलंस का? अगं तुम्ही पोरी म्हणजे आता माझ्या आजच्याच ना. मग तुमचा जन्म हा 12 वाजता झालाय म्हणून म्हटलं मी तुम्हाला तुम्ही 12च्या तुम्ही 12च्या. तू बाराची, तू बाराची. चंद्र तू बघायला आली होतीस का ग? मावशी बरं बरं तुझं गाणं राहू दे हा. बरं बरं तुझं ठीक पण आहे. गाणं लाव दे. मीच एखादं गाणं म्हणते. मन मन बाहेर आता मी गवळणी
देवाने तर आपली लय मोठी कामगिरी संपवली आहे. आपल्या एकट्याच्या तर जमणार नाही. आलं लक्षात. आपल्या जोडच्या पेंद्या बाबड्या यांनाच बोलवून घेतो. अरे पेंद्या, अरे बोबड्या गेलं कुठं? अरे पेंद्या, अरे काय रे? अरे लवकर ये. अरे कशाला? अरे गोकुळात माझा आहे. काय म्हणतोस काय? अरे होय. अरे आलो आलो. काय? आम्हाला कशाला बोलवलाय? तू इकडे इकडे जरा इकडे. पेंद्या हा काय बोलला? मला कशाला लोलवलं? हा माय, तुला कोणी लोलवला? अरे याले मी आता बोललो, मग काय बोललास? आम्हाला इथलं कशाला बोलवलं? बर मगाशी वरादी तुला कोणीतरी लोलवला नसेल. काय बोलतो? आमच्या नाव घालवू नको. ए बाबा आता काय नाही. मग काय? तुम्ही होता बोलताय, तू काय म्हटलास? आम्हाला इथलं कशाला बोलवलं? बघितलास तरी तेच बोलतोय. मी काय म्हणतोय? काय? हा आपला सौंदर्य बोबड्या. होय, त्याची जीभ आहे वाकडी. बरोबर आहे. बरोबर ना? हा. तो काय म्हणतोय माहितीये? काय बोलला? तू हात मारलीस ना? हा. तेव्हा तो म्हणतोय आम्हाला इकडे कशाला बोलवलंस? हॅलो बोलाय माय. कशाला बोलवलंस? हा माय. हा, आता माझ्या लक्षात आलं. हा. अरे देवाने आपल्याला लय मोठी कामगिरी संपवली आहे. अरे याले हे काय? कतलीले. बर काय बोलला तो ऐक परत. कतली. कतली. बर अरे याले हे हा? हयातली नाही, मी कतली चाल कतली. काय करतोय? कसली कसली? हा माय. कसली? हा. बरोबर आहे. सांगतो. हा. 16 सहस्त्र हा. 360 गवळणींचा मेळा हा. थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. अरे याल्या काय? काय होतो तरी काय? हा. पण त्या हवलानी हायत तरी होत. अरे दाखवतो. मग कधी हाकवणार? मग चला माझ्या बरोबर. हॅलो बोलाय तू हुलव हा. आम्ही तुझ्या हागून येत आहोत. काय बोलला? अरे याल्या तू हुलव हा. आम्ही तुझ्या ओबेगाना हागून येत आहोत. म्हणजे मी पुढे होऊ. हा. तू पुढे हो. हा. आम्ही मागून येतो. ठीक आहे. हा चला तर चला तर.
आमचे पाय खूप दुखायला लागलेत बघ. हो का? मग आम्ही बसू का? बरोबर आहे, ठीक आहे, बसा थोडी. काय झालं? काय वळतवलाय? बघू जरा. अरे पेंद्या, अरे लाल केला ना पूर्ण. अरे पाठ म्हणजे काय? अरे तेवढं त्यानं दूध पण पियाला ना. मग हा काय पियाला? दूध. अरे म्हणून वळतवला नाही याला. मी तुम्हाला काय सांगितलेलं? फक्त गवळणी दाखवतो. मग दूध प्यायची काय करत? तरी आम्हालाच बोलतोय. येडा आहेस तू पण. काय याचं काय ऐकतोय? तुला माहिती आहे का काय त्या माठातलं दूध पण पियाला? होय ना. हा म्हणून वळतवली. आणि त्यांचा माठ फोडून टाकला. अरे म्हणून याला वळतवली. होय. आणि तू खरं बोलतोय. आता सोडवली नाही ना. असू दे. मी काय बोलतो? काय त्या गवळणी बघितलं ना? अजून काय बघितलं? अजून काय बघितलं? ए तू काय बघितलंस काय? अजून काय बघितलंस काय? नाही ना? आणि फक्त दूध पियाला. त्या गवळणीमध्ये एक शानी जाती मावशी आहे. होय. शानी जाती मावशी आहे. हा बघ. हावची मावशी. अरे बोबड्या, हावची नव्हे मावशी आहे. तिला जाऊन विचारायचं तुम्ही आले कुठून आणि जाणार कुठे? बघ काय बोलतोय. बघ केवढं आहे. हा एवढंच दाखवतो. हा बरोबर आहे. नंतर बघ. तू बघता नंतर बघ. बरं बघूया. येड्या केवढं होत. बरोबर आहे. बघड्या त्यांचा काय बोलतोय बघ. जरा अरे हो. ही चिचुंद्री बघितल्या बरोबर एवढा फिलवाटायला लागला. आधी आली ना. काय म्हणतोस का? ती का आली ती विचार जरा. याला विचारता ना. तुझं ऐकलं काय आहे? तू इथे काय करतोय? सांगतोय
अरे हा काय झालंय माहितीये काय? काय झालं? अरे उघड्यापाशी टिंबे टिंब गेलं आणि थंडीत कुडकुडून नेलं. काय बोलतो? अरे, ही दोन्ही बोबडी आहे. होय काय? होय. तुला होतात फुकला? होऊ दे, होऊ दे. तू हातात हा? मी मागच आहे. हा. तू आजी बोलली काय बोलली? तू इकलं अचाला आले तू इथं दत्ताला आलाय. मी तू इकलं अचाला आले खायलं तू थांब अरे तू थांब, तू दत्ताला आलाय. आणि येणे ये तू पण होतलीच आहेस हा काय बोलते येणे पण होतली कशी काय होती ना होती. येणे तू अजून होती कुठं आली अजून होती काय येली काय अगं तू अजून ठेवली होती काय तू थांबला आता तोला. कुठं मारू आला मावतर, तू आव दे ए काय? मी काय म्हणताय तू होतली आहेत ना मी पण म्हटला काय तू तर काय होताय? मी अगं येले मी जेव्हा येवलो तर होता ना तेव्हा माझी हाजी मला भूत हाकली काय? भूत हाकली इमार समजलं. समजलं ना हा ती भूत हाकली हिमात हलवताना ना मी हल्लं तेव्हा आजी आहे ना जाम भूत खाली त्या मताय केलं. गेले माझ्या आजी माझा हुका घातला माझा हुका मावत्या काय पण बोलतो. इकडे जायला काय पुढं पुढं जाऊ हे हाताले आजी इकडे बोल काय हाताले हाताले हातारे हा नाही मला बोलतोस का हातारे हावची हावची अया पण नाही समजलं हा हावची म्हटलं आपण नाही समजलं तिला म्हटलं भाऊची आहे राम याला बोलतो तरी काय ए म्हातारे हा बोबड्या. हॅलो मला बोबड्या. हा त्याची जीभ ना वाकडी आहे. हा बाय याला तेव्हाच त्याचं काय ए, समजलं. तुझी ती पोर आहे ना एवढी त्याच्यासारखीच जीभ वाकडी आहे. हा मग माझी हिराव आहे. हा, बाई काय चेहऱ्यावर लाली आहे तुला? चेहरा बघा असरा. अरे मेल्या हा, माझ्या पोरीला हिरा बोलणार नाही तर मी तू काय सांगू रे अगं पिंकी पिंकी बोल काहीतरी. माझ्या पोरीचं होता हमको बोल पप्पू बोल. अप्पू बोल ए, मेला बोलतो मी काय म्हणतो ते जाऊ दे. हॅलो बोलाय हा बोबड्या त्याची जीभ आहे वाकडी. हा, तो बरोबर. तुला मावशी म्हटला मावशी. अच्छा मावशी काय म्हणे सरळ बोल मी हल्ल्याला सोडलो तुला हमारलं ना त्याला मी काय हलू ए मी काय म्हणतो हा. जाऊ दे मी बघतो. हा बोला बोला तू हो माग. मी इकला हा काय हे सुद्धा हा. याला धरून ठेव. हा. ठीक आहे. आणि 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 माझ्यावर फटकं पडलं हा. धावत यायचं. अजिबात नाही नुसतं दगडावर बसून राहायचं नाही. याला वाटलं उला हाव दे आपण इकडं हा गाव हा. हे काय? मला ना हा? तू खूप भरपूर आवडलीस. अय्यो. तुझं नाव काय? माझं नाव हा माझं नाव सांग. माझं नाव सारंग. ये तू मध्ये मध्ये येऊ नको ना. आमचा कुठं होतंय तिथं मध्ये बोला बोला कशाला येतो? मी इकला हा गाय हा ए काय? पोरी लगीन कधी करणार ग प्रेम आहे तुझ्यावरी. पोरी लगीन कधी करणार ग पोरी लगीन कधी करणार ग पोरी लगीन कधी करणार पोरी लगीन कधी करणार पोरी लगीन कधी करणार पोरी लगीन कधी पोरी लगीन कधी बाबाचा विचार तुझ्यावरी बाबाचा विचार
ए तुला काही दिसत नाही का माझ्या गळ्यात मंगळसूत्र काय पण काय बोलतोस एवढं बोला हा मधला ना मागाची हात धरून कशी आली फुलं तेव्हा नाही काय हा मधला तुझा ए, हातीन तू झालं. गप्पा बसा, माझ्या नादाला लागू नकोस गेली कुठली बोबड्या, हा, अरे तिचं लगीन झालं. बरोबर आहे हा? आता येल्या तुझं काय नाही हमलंय पण माझं बरोबर हमलंय हा मग? हा म्हणतोस तर बरोबर हा आहे मग? पण तर जाऊ दे बाजूला. बरोबर आहे आपल्याला आधी कामगिरी करायची आहे. बरोबर आहे मी जातो हा त्या मावशीला विचारतो. विचारू दे मग मी इथलं आहे हा हे मावशे, काय रे मेले, तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठून? आम्ही आलो गोकुळात ना हा. जाणार मग तू रेला पण मेले तुला काय करायचंय रे अगं मावशी अगं हे आहेत तरी कोण? काय बाई माहिती कोण आहेत पत्कन येतात आणि लगेच आम्हाला विचारतात जात आहे कुठं म्हणून तिला आपण कोण आहेत ना हम्म. ते सांग. आम्ही मगाचपासून घाटातली माकडं बघतायत. बरोबर आहे तुम्हीच माकडं. ए आणि याला बरोबर आहे काय? आपण हाकलं हा. आणि ही आहे त्यातली हाकलाची हाकली हा काय मग काय रे काय बोलला हा आम्ही माकडे. हं. तू हाकली मला काय पण बोलतो हा घेऊ का गं तेवायचे? घे घे काय रे मेला मावशे बरोबर ठीक आहे येतो. कशा त्या पोराच्या नादाला लागते? अरे आम्ही कोण माहितीये? कोण अगं कृष्णदेवांच्या संतीचे सवंगडी. अरे मग तुमच्याकडे काय आहे का बघा याले आमच्याकडे हगलं हाय अरे काय आहे तुमच्याकडं हयत सांगितलं ना आमच्याकडे हगलं हाय हवडा आहे मग काय हवडा आहे अगं सगळं आहे, सगळं आहे म्हणतो. अच्छा तुला अच्छा काय सगळं हवंय आहे. ते सांग. अरे हा. तुमच्याकडे काय आहे का कायदा वगैरे मग आता बोल गेली मावशे, अगं तुला कायदा ऐकायचंय? हो मग ऐक तर. बोल सांभाळ घसरल पाय ग माट तुझा डोईवर हाय ग सांभाळ घसरल पाय ग माट तुझा डोईवर हाय ग ऐकून घे मला कायदा सांगतो तुला हा हुकूम देवाचा हाय ग ऐकून घे मला कायदा सांगतो तुला हा हुकूम देवाचा हाय ग या हाताले आमचा हायदा हटला काय काय पटला काय पटला भाऊ पटला आहे. हटला ना हे बोलू हे याले, आपला हायदा हटलाय हा मग मावशे, बोल ना आमचा कायदा पटला. हो भाऊ पटला मग तुम्हाला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. बरोबर आहे या पिंपळाच्या पारी बसावं लागेल. हा अगं मावशी कोण आम्ही आहे ते? दमलो म्हणून बसतो ह्या माकडांचं कोण ऐकतोय ए, या हाकलीनी अच्छा
त्यावर हात दे हा. आपल्या पाहिजे पण मी काय म्हणतो ह्या हल्लीच्या पोरी ना हा मग 10 मिनिटं नाही चालले तेव्हा दमल्या. अरे याल्या हा? ते आताच्या हालात ना भाल बाजार घरात ना भाल बाले की लगेच खाली हवी हा बरोबर बरोबर. ए सुदामा हा गवळणी बसल्या. गवळणी बसले हो मग नीट बघितलं हो. अगतलीला म्हणजे अरे इकडे इकडे जरा असं हो. खाली काय बघतोय? अरे इकडे हो तू मी हा हा गवळणी बसलाच बोलतोय. हा, मग? हे काय इथं? अरे याल्या ऐकला हुतापला हुतापला अरे हा उठापरा नाही. मग? त्या होडीवाडीतल्या लोकांनी ना हा मोबाईलला रेंज येत नव्हती. हा हा वरती तिथं वरती टेपावर आहे ना हा हा BSNL चा टावर बसवला. अरे काय का हा तेव्हा जिंकलं त्या हिवला हेतवक नाही आहे नाही हा, मग? हॅलो बोला ए, हा मी काय म्हणतो हा. त्या पोरी बसल्या हॅलो बोला त्या म्हातारीला पण बसवायला हवी. मग याल्या मी तेवढा तिला हटवून येतो बसवतोस? हा मग चल मग तेवढं तरी कर. याल्या माझ्या हांडूला हाबलली तुझ्या दांडूला घाबरली? हा मग याला लगेच हातली इकलं तुझा दांडू पण मजबूत आहे. बघ याला हाया बा मग हे सुदामा सगळ्या गवळणी हा ती मथुरडी पण बसली. हॅलो बोलाय बसल्या हा हा, मग? मग? अरे मी काय बोलतो हा. आपली कामगिरी आता पूर्ण झाली. बरोबर आहे. ही बातमी हा. आपण आपल्या देवाला जाऊन सांगूया. चला तर चला तर हॅलो या ठिकाणी विराज गावडे यांच्याकडून आमची बोबडी गवळण आहे हिरा तिच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आई वागजाई कला मंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो गवळाच्या नारी तुला देतो गवळ्याच्या नारी तुला देतो उतरून ठेवरादी माट तू डोईवरचा देवरा देखा कान्हा, तू येते हो राधे तुला मथुरेच्या बाजारी जाता येणार नाही. का कान्हा? मथुरेचा रस्ता बंद आहे. कान्हा, तुझी ओळख मला आहे पण मावशीला व गवळणीला नाही. त्यासाठी आपला जन्म खुणा ऐक तर सांगितो तुला या जन्मलीला अवतार घेतला भक्त रंजना जन्म माझा झाला बंदी शाळेला वाढलो गोकुळाला जन्म माझा झाला बंदी शाळेला वाढलो गोकुळाला शाळेला
पहिला मी मत करिला संकटोरवदिला राधे, पटलं का माझा जन्म पुन्हा? हो चला आपण शगन जाऊया चला राधे. कारण आम्ही शरण आलो.
हॅलो या गाण्यासाठी